मित्रांनो, एक थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. आता इथे पुढे जर पाहिलं तर हा टाटाचा ट्रक आहे, जो की 10 चाकांचा आहे. आणि इथे तुम्ही जर पाहिलं ना तर मागच्या साईडचं हे जे व्हील आहे हे वरती आहे आणि मागच्या साईडचे जे 2 व्हील हे रोडवरती चाललेले आहेत. सो याला बेसिकली बोलतात लिफ्टिंग ॲक्सेल. आता हे काय कामाचं असतं माहिती का? ज्यावेळेस फुल हा जो टँकर आहे हा भरलेला असेल ना, त्यावेळेस ॲक्सेल आहे म्हणजे हा फ्रंट जो वरती आहे तो खाली येऊन जातो. त्यामुळे गाडी ना व्यवस्थित ॲव्हरेज देखील देते आणि लोड देखील डिवाइड होतो. पण ज्या वेळेस एमटी चालते ना गाडी, तर अशा कंडिशनला मग हा जो ॲक्सेल आहे फ्रंट साईडचा हा वरती येऊन जातो आणि देन मग गाडी जी आहे ती 6 चाकांवरती चालते. याच्यामुळे काय होतं की जी टायरची झीज आहे ती देखील कमी होते आणि एमटी असल्यामुळं तुम्हाला जे ॲव्हरेज आहे ती देखील गाडीमध्ये नक्कीच चांगलं भेटतं. सिंपल उदाहरण म्हणजे हा जर पाहिला जुना टाटाचा ट्रक आहे बट याला लिफ्टिंग ॲक्सेल नाही आहे. सो जर हा एमटी चालला असेल ना तरी देखील जे व्हील्स आहेत मागचे ते दोन्ही ॲक्सेल जर पाहिले हे रोडवरती रन होतात ते. सो जर लोड नसेल तरी देखील टायरची जी झीज आहे ही होतच राहते. सो लिफ्टिंग ॲक्सेल याच्यामध्ये हा नक्कीच कामाचा असतो. सो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.